माणसाने कितीही प्रयत्न केला तरी होणारे तो चुकवू शकत नाही. स्वामी हे काय? द्या द्या मी करते, द्या 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 माझ्याकडे द्या. तुला सांगितलं मी करायला नाही ना. बघ बाजूला, ते आमचं काम आहे, आम्हालाच करून दे. स्वामी पण तुम्ही हे काय करताय आम्हाला काही कळत नाहीये. काही प्रश्नांची उत्तरं उक्तीतून नाही कृतीतून द्यावी लागतात. उत्तर कृतीत? बाळप्पा, आमच्याकडे असंख्य लोक त्यांचे अनेक प्रश्न घेऊन येतात. आम्ही त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी अशी त्यांची अपेक्षा असते. आमच्याकडे कोणताही प्रश्न घेऊन न येणारा एखादाच विरळा. आमच्या काही प्रश्नांची उत्तरं देणं कठीण असतं, पण प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतात, पर्याय नाही. स्वामी तुमच्या बोलण्याचा अर्थ लागत नाहीये मला. बाळप्पा, लवकरच कळेल. कडू लागतंय ना, पण वैद्यबुवांनी सांगितलंय सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी पोटात जायला हव्यात. घे. अहो, पण त्यांनी जे सांगितलं नाही तेही कळलं मला. राजू, तुझ्या आई बाबांना कल्पना दिलीस तुझ्या या आजाराची? अजूनही नाही, धाडस झालं नाही. मला समजतंय. तुला नुसता ताप आहे कळल्यानंतर त्यांची काय अवस्था झाली होती, मग सत्य परिस्थिती समजल्यावर काय अवस्था होईल त्यांची. म्हणूनच मी त्यांना नाही सांगू शकणार. अहो, अज्ञानातच सुख आहे, मिळू दे त्यांना ते. माझ्या आजारपणाबद्दल सांगून मला त्यांना दुखी नाही करायचंय. अहो, 2-4 दिवस मुक्काम करून आनंदाने घरी जाऊ देत त्यांना. आपण आपलं दुःख सहन करू, ते त्यांच्या वाट्याला नको. मला तर काही कळतच नाहीये. तुझ्या आई बाबांना समजलं तुला क्षयाची बाधा झाली, कसं सहन करतील ते? राजू, हे दुखणं केव्हापासून सुरू झालं तुला? आणि आम्हाला एका शब्दानेही कळवलं नाहीस ना? पाणी देऊ? नाही अगं आई, धीर झाला नाही ग. बस झालं, बस झालं. हे बघा, आता दुखण्यावर चर्चा नको, आपण इलाजाचा विचार करूया. राजू, तू काही काळजी करू नकोस, तुला काहीही होणार नाही. अगं, वैद्यांची फौज उभी करू आपण तुझ्या समोर. वाटेल ते उपाय करू, अगदी आकाश पाताळ एक करू, पण तुला यातून बरी करू. अगं, वैद्यांचे वैद्य आहेत आपल्या सोबत. स्वामी आपल्या सोबत असताना आपलं वाईट कसं काय होईल? त्यामुळे तू काळजी करू नकोस. तू बरी होशील अगदी लवकरात लवकर. मी वैद्यबुवांना सांगणार आहे
अगदी कितीही महागडे उपचार असले तरी सांगतील, पण आमची राजू ठणठणीत बरी झाली पाहिजे. हं? पण मी म्हणते स्वामींनी आपल्या राजूला हे आजार पण दिलेच कसं? इतकं मोठं दुखणं पोरीच्या मागे लागलं, स्वामींना दया आली नाही तिची? आपली राजू लहानपणापासून स्वामींच्या अंगाखांद्यावर खेळत मोठी झाली. स्वामींची केवढी मोठी भक्त आहे ती, केवढा जीव आहे स्वामींवर तिचा. तरी देखील आपल्या राजूच्या बाबतीत त्यांनी असं कसं घडवू दिलं? अगं आई शांत हो. माझ्या आजारपणाला स्वामी तरी काय करणार? ते माझ्या नशिबात आहे. माझं नशीब स्वामी बदलू तर शकत नाहीत ना. ते माझे भोग आहेत, मला ते भोगायलाच हवेत. नाही नाही राजू, अगं स्वामींसाठी काहीच अशक्य नाही. मी साकडं घालीन ना स्वामींकडे तुझ्यासाठी. आणि मला खात्री आहे स्वामी तुला नक्की बरं करतील. स्वामी स्वामी आपल्या राजूला वाचवा. स्वामी तुला बरं का? स्वामी राजूला क्षयाची बाधा झाली आहे. तिला या व्याधीतून तुम्हीच मुक्त करू शकता स्वामी. कृपा करा स्वामी, कृपा करा. स्वामी हो काहीतरी बोल. स्वामी राजू आमचा प्राण आहे हो. तिला ही अशी क्षयरोगाची बाधा झाली आहे, चरचर होत चालली आहे होती. तिला नाही हो असं बघू शकत. फाटून जातो हो आमचं. स्वामी हो तुमची सुद्धा लाडकी आहे ना ती. कितीतरी वेळा गोष्टी सांगत तुम्ही घास भरवलाय तिला. तिची कोणी खोडी काढली किंवा ती रडायला लागली तर तुमचाही जीव गलबलून जायचा ना. तिच्या हसरेपणाचं, तिच्या लाघवीपणाचं तुम्हाला किती कौतुक होतं. स्वामी स्वामी आपली राजू मृत्यूच्या पाशामध्ये जखडली जाते हो. स्वामी तुम्ही सोडवू शकता तिला. तिला वाचवा स्वामी. स्वामी तिला बरं करा हो. राजू पाणी. राजू राजू ए राजू. म्हणजे आपली राजू. राजू राजू
मला वाचवायला हवं होतं. आता आम्ही आमच्या पोरीशिवाय कसं जगू? राजूला वाचवणं आमच्या हातात नव्हतं. या जगात प्रत्येक जण जसा वेळेवर जन्माला येतो तसा तो वेळेवर जाणारच. त्या वेळा आम्ही ठरवू शकत नाही. नियती बदलणं आमच्या हातात नसतं. एका मर्यादेपलीकडे जाऊन आम्ही काही करू शकत नाही. विधी लिखित आम्ही बदलू शकत नाही. आम्ही जर तसं करत राहिलो तर हे जग चालणंच कठीण. बाळप्पा, या दोघांचीही गोटेगावला जायची व्यवस्था कर. राजूच्या अंत्यसंस्कारासाठी यांना वेळेवर पोहोचायला. बाबा हो जेवा ना. हो हो. आज महिना झाला राजूबाईला जाऊन. पण डोळ्यातलं पाणी कळत नाही की घशाखाली घास उतरत नाही. मी तुम्हाला भरवू का? नको रे सोनू. तू जेव. हं? ये. काशी, कृष्णप्पा कुठे? जेवायला नाही आला तो अजून? गुरुकुलात गेलाय. तुला किती वेळा सांगितलंय त्याला एकटं कुठेही पाठवत जाऊ नकोस म्हणून. इथे किती भयंकर परिस्थिती आहे. महामारीची साथ आली. कुठे काही झालं म्हणजे मनात नुसतं शंका कुशंकांचं काहूर उठ. एक पोर गमावली, आता मुलगा नाही गमवायचा आहे मला. तुमची काळजी कळते मला. राजूबाई गेल्यापासून खूप हळवे झालाय तुम्ही. पोरांना अगदी तळहाताच्या फोडासारखा जपताय. अगं पाणी आणा ती लवकर. अगं लवकर आण पाणी. आले आले. हा, आता हे पाण्याचा तांब्या जरी इथेच ठेवलेला असता तर आधीच देत. प्राण कंठाशी आला होता माझ्या आपण. अरे वर बघ रे वर. जीवाची किती घालमेल करून घेतात. शांत व्हा. अप्पाचा ठसका थांबलाय आता. बघ पण हा कृष्णप्पा आला नाही अजून. येईल हो. तरी मी सांगत होते त्याला पाठवू नका म्हणून. माझं ऐकलं नाही कोणी. तुम्ही काळजी करू नका, मी जाऊन त्याला घेऊन येतो. अहो भरल्या ताटावरून उठू नका, जेवून जा. नाही, कृष्णप्पा आल्याशिवाय घास माझ्या घशाखाली उतरणार नाही. कृष्णप्पा कुठे होतास तू? बाबा गुरुकुलात गेलो होतो. अरे पण इतका वेळ? रोज एव्हाना घरी येऊन जेवण होऊन झोपण्याच्या तयारीत असतोस आणि आज आत्ता उगवतोस? तुला सांगितलंय ना गुरुकुलातून थेट घरी यायचं म्हणून. वेळेचं काही भान? किती उशीर झालाय ठाऊक आहे तुला? आपण वेळेत घरी पोहोचलो नाही तर घरचे काळजी करत असतील याचा काही विचार केलास? कशी बेपरवाईने वागता रे तुम्ही मुलं.
आई वडिलांच्या तोंडचं पाणी पळवतो. अहो बाबा पण एक शब्दही बोलू नकोस. अरे बाबा, बाहेर महामारी पसरली आहे. रोज कुणाला लागण झाल्याच्या, कुणी दगावल्याच्या बातम्या इथे पसरत आहेत. काळजीनं आधीच जीव निम्मा झालेला असो, त्यात तू असा उशिरा आलास तर जीव कासावीस होतो रे बाबा. नाही पण बापाची काळजी तुम्हाला कशाला? हे बघ, लहान राहायला नाहीयेस आता, कळत नाही का तुला? अहो बाबा पण गुरुजींनी थांबवलेला, मुद्दाम थांबलो नव्हतो मी तिथे. मला तुला रागवायचं नव्हतं रे. मला तुझ्या काळजीनं जीव वेडापिसा झाला होता म्हणून चिडचिड झाली. फार वेळ असा घराबाहेर थांबत जाऊ नकोस रे. अरे तुझ्याशिवाय जगू नाही शकत आम्ही. राजूबाईला मुकलोय आम्ही आणि कुणाला गमावण्याची कल्पना नाही करू शकत. बाळप्पा, कोंबड कितीही झाकून ठेवलं तरी उजाडायचं राहत नाही रे. स्वामी, कुणाबद्दल बोलताय तुम्ही? अरे जे व्हायचं असतं ते होणारच. ते कोणीही अडवू शकत नाही. हे कधी कळणार यांना? बाळप्पा, मनुष्य प्राण्याला सर्वात जास्त भीती कशाची वाटते? कशाची स्वामी? मनुष्य हा मोठा विचित्र प्राणी आहे. त्याला सदैव भीती वाटत असते. आपण काही गमावणार तर नाही ना? अरे येताना तुम्ही जसे रिक्त असताना येता, तसे जातानाही रिक्त असतानाच जाणार असता रे. आयुष्य हे मुठीत धरलेल्या वाळूसारखं असतं. ही वाळू कधी हातात कायम टिकून राहणारी नसते रे. कणाकणानी कणाकणानी त्यातून निसटून जाते. घरदार, संपत्ती, ओळख, नाती गोती, काही कायम टिकणार नसतं. कधी जिवंतपणी, नाही तर कधी मेल्यानंतर. पण हे सगळं कधी ना कधीतरी इथेच ठेवून जायचं. पण हे सगळं आपण गमावणार आहोत याची मनुष्य प्राण्याला काही जाणीव नाही. पण या मनुष्य प्राण्याचा कायम अट्टास असतो. हे सगळं धरून ठेवायचा प्रयत्न असतो त्याचा. पण नियती पुढे त्याचा हा अट्टास टिकत नसतो. कधी कळणार यांना? अरे याचं अंग तर कडक लागतंय. काशी, हे काशी, अगं उठ आधी, जागी हो. काय हो, काय झालं? रात्री जाग आली अचानक? अगं बघ ना, याचं अंग किती तापलंय ते. हो, याच्या अंगात तर ताप आहे. मी डोक्यावर पाण्याच्या घड्या ठेवते आणि आईला विचारते काही घरगुती औषध. नाही नाही नाही, नको, वेळ घालवायला नको. आपण लगेच याला वैद्यांकडे घेऊन जाऊ. हो, पण आता इतक्या रात्री? हो, निघायला असंच निघायला. हो, मी याला उचलतो, आपण निघू लगेच. चल चल चल, ये बाळा. ये ये, चल चल. काळजी करू नकोस, काही होणार नाही. तो चल. हो, काही नाही ना? नाही ग, वैद्य भवनकडे घेऊन जाऊ, काही होणार नाही. काळजी करू नकोस बाबा. हलवा वैद्य बुवा. वैद्य बुवा, वैद्य बुवा, वैद्य बुवा, वैद्य. बघा ना कृष्णपाला काय झालं ते. त्याला ताप आला अचानक आणि निश्चित पडलाय. बघा बघा ना त्याला काय. ये बघा. काय झालं होते?
माफ करा सोळप्पा. कृष्णप्पा आता आपल्यात राहिला नाही. कधीच देवाघरी निघून गेलाय. स्वामी स्वामी आपला कृष्णप्पा गेला. अरे भगवंता काय केलं रे? किती आघोरीपणा केला. माझ्या नातवाला माझ्यापासून दूर घेऊन गेला रे. अरे त्यापेक्षा मला का नाही नेलंस रे? आमच्या पिकल्या पानांना द्यायचं सोडून माझ्या नातवाला नेताना तुला काहीच वाटलं नाही का रे? आता कसं जगायचं रे आम्ही? माझा कृष्णप्पा गेला हो, मला सोडून गेला. मी कुणाकडे बघून जगू? तुम्ही उठवा ना त्याला, तुम्ही उठवा ना. आई आई त्याला सांग ना ग उठायला, त्याला परत आण. कृष्णप्पा कृष्णप्पा उठ ना. कृष्णप्पा हे बघ मी नाही राखवणार तुझ्यावर, मी कधीच नाही राखवणार. उठ ना बाळा, माझ्या नको रागवस रे. मी बघा ना काय झालंय. आता कशाला आलाय तुम्ही? काय करायला आलाय तिथे? कृष्णप्पाला निरोप द्यायला आलाय? आधी याला काय झालं होतं तुम्हाला? अहो त्याच्या बाबतीत ते असं आघटित होत असताना बघत कसे राहिला तर तुम्ही स्वामी? सोळप्पाने काय काय केलं नाही हो तुमच्यासाठी. आपल्या घरात तुम्हाला आसरा दिला, तुमचा सगळा मानपान ठेवला, तुमचा सगळा लहरीपणा सहन केला. तुमच्यामुळे आपली बायका पोरं घरदार कशाचं भान नाही ठेवलं हो, फक्त तुमचा विचार केला. पण काय दिलं तुम्ही बदल्यात त्याला? पुत्रवियोगाचं दुःख दिलं तोय. वा स्वामी वा, छान केलं स्वामी. स्वामी आम्ही तुमच्या सेवेत कुठे एवढी पडलो, कुठे एवढी पडलो. यांच्या लेकरांना तुम्ही तुमच्या लेकरांसारखं मानलं होतं ना. तुम्ही त्यांना अंगखांद्यावर खेळवलं, लहानाचं मोठं केलं, त्यांना खाऊ घातलं. मग त्याला असं दूर जाताना कसं बघू शकता तुम्ही? मला वाटलं होतं की तुम्ही आहात म्हणजे आम्ही निर्धास्त असतो. आमच्या वाट्याला किती दुःख येणार नाही. आधी राजूबाई गेली आणि तो कृष्णप्पा पण. माझी 2 लेकरं लांब गेली, त्यांच्याऐवजी मला मरण का नाही आलं? अगं काय मरण लावलायस? इथे कोण मेलय? स्वामी आपला कृष्णप्पा समोर
त्याचा देह समोर पडलाय, तुम्ही असं काय विचारताय? अरे कोण म्हणतं कृष्णप्पा मेलाय म्हणून? हं? कशाला विलाप करतात? तो झोपलाय. तो कुठे झोपलाय? अरे तो कसा मरेल? मला अजून त्याचं लग्न करायचंय. कृष्णप्पा, अरे उठ कृष्णप्पा, उठ बघू, चल उठ, उठ बघू, चल उठ, उठ कृष्णप्पा. नाही उठायचा तो. काय झोप लागली त्याला? नीलकंठ, उठ नीलकंठ, चल उठ. काशी, अगं आम्ही निर्दयी आहोत असं का वाटतं? कृष्णप्पावर आमचंही प्रेम आहे, पण आमच्याही काही मर्यादा. नियतीच्या कार्यात एका मर्यादेपलीकडे आम्ही ढवळाढवळ करू शकत नाही. स्वामी, आपले आभार कसे मानावेत यासाठी शब्द सुचत नाहीत अशी अवस्था आहे हो माझी. स्वामी, स्वामी, पण एक प्रश्न आहे आपल्याकडे. म्हणजे मृत झालेला असूनही तुम्ही याच्या शरीरामध्ये प्राण फुंकले, पण मग राजूबाई तर जिवंत होती, तुम्ही तिला का नाही जीवनदान दिलं? चोळप्पा, राजूबाईचं या जन्मातलं आयुष्य संपलेलं होतं. तिला जाणं भागच होतं. मृत्यूनंतर तिला दुसरा जन्म होता. अशा अनेक जन्मातून तिचा मोक्षापर्यंतचा प्रवास सुरू आहे. कृष्णप्पाचं तसं नव्हतं. प्रत्येक मनुष्यास त्या जन्मात मोक्ष मिळणार वा नाही हे त्याच्या कर्मावर ठरत असतं. कृष्णप्पाचं या जन्मातलं पुण्यसंचय एवढं होतं की या जन्मी त्याला मोक्ष मिळणार हे निश्चित होतं. नव्हे, तसा तो मिळालाही होता, पण केवळ तुमच्यासाठी, केवळ तुमच्यासाठीच आम्ही त्याचं या जन्मातलं आयुष्य वाढवलं. चोळप्पा, अरे तुम्ही आमचे भक्त. राजूबाईच्या निधनाने तुम्ही आधीच सैरभैर झाला.
त्यात पुत्रवियोगाचं दुःख तर तुम्हाला पुरतं ग्रासून गेलं. म्हणूनच आम्हाला कृष्णप्पाचं आयुष्य वाढवून द्यावं लागलं. अहो बाळप्पा, इथे उभे काय? उद्याच्या उत्सवाची तयारी नाही का करायची? मला एवढा सोस नाहीये हो. पण काय आहे, उद्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने स्वामींच्या माध्यमातून विठोबाची सेवा करण्याची संधी मला मिळणार आहे. सुंदराबाई, विठोबाची सेवा का पोटोबाची सेवा करायला मिळेल? आणि सुंदराबाई, तुम्ही उत्सवाची तयारी करत असाल तर काही करू नका, कारण स्वामी उद्या माझ्याकडे येणार आहे. मी सगळी तयारी केलेली आहे. अहो पण स्वामी कुठे आहेत? म्हणजे त्यांना विचारायचं होतं माझ्या घरी येण्याबद्दल. पण स्वामी माझ्या घरी येणार आहे. बघा ते काय नाही, स्वामी माझ्या घरी येणार. नाही नाही नाही, स्वामी माझ्याकडेच येणार आहे. आपल्याला स्वामींच्या सेवेची संधी वारंवार मिळतच असते. आता आम्हाला पण ती मिळू द्या. ते काय नाही, स्वामी माझ्या घरी नाही हो, माझ्या घरी येऊ दे आधी. नाही, तुम्ही पाहिजे तर स्वामीला नाही. पण असं करू नका, हे बघा माझ्या घरी आधी येऊ दे. अरे थांबा थांबा, काय करताय तुम्ही? स्वामी तुमच्याकडे कसे येतील? उद्या इथे उत्सव आहे. हा उत्सव सोडून स्वामी तुमच्या घरी कसे येतील? नाही नाही, मी उद्या स्वामींना घरी घेऊन जाणारच आहे. हो, माझी केव्हापासूनची इच्छा आहे ती. नाही, ती असली तरी तुम्ही स्वामींना विचारा, स्वामी माझ्याकडेच येतील. काय रे, कशावरून मांडता आहात? स्वामी, हो उद्या आषाढी एकादशी, आपण माझ्या घरी येऊन मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी माझी इच्छा आहे. स्वामी, स्वामी आपण माझ्याकडे यावं. स्वामी आपण माझ्याकडे. आई स्वामी, तुम्ही कुणाचं ऐकू नका, माझ्याकडे या. स्वामी, स्वामी उद्या इथे उत्सव आहे. हा उत्सव सोडून तुम्ही यांच्या घरी कसं जाऊ शकाल? अगदी बरोबर स्वामी. काय आहे, उद्या तुमच्या दर्शनासाठी इथे मोठी मोठी भक्त मंडळी येणार आहे. आणि तुम्हीच नसले तर बरं दिसतं का ते? तुम्ही इथे असणं अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे, उद्या आम्ही इथेच राहणार आहे, कोणाकडेही जाणार नाही. स्वामी, अहो असं करू नका. आमच्यावर अनुग्रह करा स्वामी, आम्हाला आमच्याकडे. बरं, उद्या मी तुमच्याकडे येईल, पण तुम्हाला एक छोटीशी परीक्षा द्यावी लागेल. जो त्या परीक्षेत उत्तीर्ण होईल त्याच्या घरी मी जाईल. सुंदरे, 4 दिवे घे, त्यात तेल भर आणि ते घेऊन तिकडे जा. जा. हो, निघाले. हे दिवे तिथून माझ्यापर्यंत तेल न सांडवता जो आणेल तो परीक्षेत उत्तीर्ण होईल. हा, पण तिथून तेल न सांडवता येईस तोवर आमचं नामस्मरण तुम्हाला सतत करावं लागेल. कळलं? जा. गोपाळा, अरे तेल सांडवलं. काही नाही हो स्वामी, सगळं लक्ष ह्या तेलाकडे लागून राहिलं. आपलं नामस्मरण करायचं राहूनच गेलं.
स्वामी स्वामी बघा, तेल सांडलं नाही म्हणजे आता तुम्ही माझ्या घरी येणार ना? चोळ्या, अरे तेल सांडवलं नाही, पण नामस्मरण त्याच काय ते विसरला. तूही हरलास. आम्ही कुणाच्याही घरी जाणार नाही, इथेच राहणार. आज स्वामींना घरी घेऊन येण्याची चांगली संधी आलेली, पण मला ती साधताच आली. एवढे आटोकाट प्रयत्न केले, पण तेल शेवटी सांडलंच. स्वामी आपण असे अचानक, माझ्याकडून काही चूक झाली का? नाही रे, तुला पाहायला आलो. नाराज दिसतोयस. हो स्वामी, आपल्याला घरी आणण्याची, आपली पूजा करण्याची माझी खूप इच्छा होती. अरे मग येऊ की. पण आम्ही घरी येतो हे कुणालाही सांगायचं नाही. होय स्वामी, मी कुणालाच सांगणार नाही. धन्यवाद, धन्यवाद स्वामी, धन्यवाद. स्वामी आपण काय रे, तुझा चेहरा असा पडलेला का? हो स्वामी, आपण घरी येणारी इच्छा पार धुळीला मिळाली. हो अरे मग होईल की तुझी इच्छा पुरी. आम्ही येऊ तुझ्या घरी, पण आम्ही तुझ्या घरी येतो आहोत ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये. हो स्वामी, कुणाला नाही सांगणार. धन्यवाद स्वामी, धन्यवाद. मला एक साधी गोष्ट जमली नाही. काय फार मोठे पर्वत इकडून तिकडे उचलायचे होते, त्यातही हरलो. काय वाटलं असेल स्वामींना? काय रे, का स्वतःला दूषण देतोयस? हो स्वामी, अहो एक सोपं काम जमलं नाही मला. स्वतःचाच राग येतोय. फार इच्छा होती हो स्वामी, पण माझ्याच हातानं. अरे मग अजूनही पूर्ण होईल की तुझी इच्छा? काय? हो स्वामी. आम्ही तुझ्या घरी येऊ. पण आम्ही तुझ्या घरी येतो आहोत ही गोष्ट तू कुणालाही सांगायची नाहीस, कळलं? नाही स्वामी, त्या कानाचं त्या कानाला कळू देणार नाही. मी धन्य झालो स्वामी.